सर्वांना नमस्कार. आता आपण पूजेची सुरुवात करीत आहोत. त्यासाठी आपल्या तळहातामध्ये पळीने एक पळी पाणी घेऊन ते 3 वेळा प्यायचं आहे आणि 4थ्या वेळी ते तामणामध्ये सोडायचं आहे. ही कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आता पळीने पाणी हातामध्ये घेऊन ते तामणामध्ये सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः. आता प्राणायाम करण्यासाठी डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने तो सोडायचा आहे. ओम भुव, ओम भुव, ओम स्वः, ओम मह, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम भूभुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता यानंतर आपल्याला देवतांचं स्मरण करायचं आहे. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुपुरुषदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, एतद्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, इंद्रादि दशदिक्पालदेवताभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखशेखदन्तश्च कपिलो गजकर्णका लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना. द्वादशैतानि नामानि पठेयः शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदां सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्. येषां हृदयेस्तु भगवान् मङ्गलाय तनहरि. तदेव लग्नं सुदिनं तदेवं ताराबलं चन्द्रबलं तदेवं विद्याबलं दैवबलं तदेवं लक्ष्मीपते ते नृगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषामिन्दीवरश्यामो रथेस्ते तु जनार्दनः. विनायक गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकामार्थसिद्धये. अभिस्पितात् सिद्ध्यर्थं पूजिताये सुरासुरैः सर्वविघ्नहरन्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेषां वराब्धकारेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवानुदिशन्तु न सिद्धी ब्रह्मेशा न जनार्दनः. आता आपल्याला देशकालाचं उच्चारण करणं या ठिकाणी शक्य नसल्यामुळे कोणताही व्यक्ती कोणत्याही काळी ही पूजा या ध्वनिफितीच्या माध्यमातून करत असल्या कारणाने या ठिकाणी देशकालाचं उच्चारण न करता सर्व जगत महाविष्णूंपासून निर्माण झालेले आहे अशी कल्पना करून या ठिकाणी विष्णू नामच सर्व प्रकारच्या तिथी वार नक्षत्र योग करण या पंचांगाच्या 5 नावांनी व्यापलेला आहे अशी संकल्पना आपण करून विष्णूंच्या नावांचं उच्चारण देशकाल नावाच्या उच्चारणाच्या ऐवजी या ठिकाणी करणार आहोत. विष्णुस्थिती तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणश्चैव सर्वतां विष्णुमय जगत. आता हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन पुढील संकल्प पूजा करणाऱ्या व्यक्तीने करायचा आहे. मम आत्मनः स्मृती श्रुती पुराणोक्तम फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आता आपल्याला आपल्या कुळाच्या नावाचं उच्चारण करायचं आहे. अमुक कुल उत्पन्नः अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त अभ्युदयार्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यानम् आवाहनादि षोडशोपचार पूजा पुराणोक्तमन्त्रेण करिष्ये. तदंगत्वेन आसनादि विधि.
कलश शंख घंटा पूजनंश शरीरशुद्ध्यर्थं न्यासः करिष्ये आदो निर्विदतां सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणंश करिष्ये. आता आपल्या हातामधील ज्या अक्षता आहेत त्या पाण्याबरोबर ताम्हणामध्ये सोडून द्यायच्या आहेत. ओम गणानां त्वा इति मंत्र स शौनको गुरुस्मद ऋषिः गणपती देवता जगती छंदः गणपती स्मरणे विनियोगः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्तु साधनम्. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता आपल्याला गणपतीचं ध्यान करायचं आहे. सर्व प्रकारच्या कार्याची निर्विघ्नतापणे सिद्धी पूर्तता व्हावी या अर्थाने महागणपतीचं पूजन आपल्याला करायचं आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम भुव स्वः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. आवाहनार्थं पुष्पांजलीं समर्पयामि. एक फूल गणपतीवर किंवा सुपारीवर अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. थोड्या अक्षता त्या गणपतीवर अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. एक पळी पाणी गणपतीला पाय धुण्यासाठी ताम्हणामध्ये अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. एक पळी पाणी पुन्हा गणपतीला अर्घ्य म्हणून अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. 3 पळी पाणी गणपतीला तोंड धुण्यासाठी चूळ भरण्यासाठी अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. पुन्हा 1 पळी पाणी गणपतीला स्नानासाठी अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. पयोदधिघृतंचैव मधुशर्करायुतं पंचामृतं स्नापयामि. 1 पळी पंचामृत गणपतीला अर्पण करा. पंचामृत स्नानानंतरेण सिद्धोदक स्नानं समर्पयामि. 1 पळी शुद्ध पाणी गणपतीला सिद्धोदक म्हणून अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. थोड्या अक्षता गणपतीवर किंवा सुपारीवर अर्पण करा. ओम भूर्वः स्वः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रान् अक्षतान् समर्पयामि. कापसाची वस्त्रे असतील तर ती किंवा नसतील तर अक्षता गणपतीला वस्त्र म्हणून अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. प्रत्यक्ष जाणवी किंवा त्या नसतील तर अक्षता गणपतीला अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे गंधं समर्पयामि. अष्टगंध किंवा चंदन गणपतीला अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. रिद्धी बुद्धीसाठी हळदी कुंकू सौभाग्यवतीने गणपतीला अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. दुर्वांकुरान् समर्पयामि. यानंतर गणपतीला थोड्या अक्षता आणि दुर्वांकुर अर्पण करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. यथा ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. ज्या ऋतूमध्ये जी फुलं उत्पन्न झाली असतील ती फुलं गणपतीला अर्पण करा. शक्यतो लाल रंगाचे फूल असेल तर, नसेल तर कोणत्याही रंगाचे फूल कुंकुवामध्ये बुडवून गणपतीला रक्तपुष्प म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. धूपं मघ्रापयामि. दीपं दर्शयामि. आता अगरबत्ती किंवा धूप ओवाळा आणि निरांजन किंवा आरती देखील तुम्ही गणपतीला ओवाळू शकता. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. गूढ खाद्य नैवेद्यं समर्पयामि. आता आपल्याला गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. कर्पूरार्तिक्य दीपं दर्शयामि. कापूर लावून कापराग्नी गणपतीला ओवाळायचा आहे. प्रदक्षिणां समर्पयामि. प्रत्यक्ष प्रदक्षिणा करणं किंवा स्वतःभोवती प्रदक्षिणा करणं अशा पद्धतीनं प्रदक्षिणा गणपतीला अर्पण करायची आहे. हातात फूल आणि अक्षता घेऊन मंत्रपुष्पयुक्त नमस्कारान् प्रार्थनांच समर्पयामि.
आता हातामध्ये फूल आणि अक्षता घेऊन गणपतीला मी जे कार्य योजलेलं आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशा पद्धतीने प्रार्थना करून फूल अक्षता गणपतीला अर्पण करायचे आहेत. शेषोपचारार्थ अक्षतां समर्पयामि. कार्य मे सिद्धी मायांतु प्रसन्नां त्वयि धातारे विघ्नानां नाश मायांतु सर्वाणि सुरनायक. कार्यामध्ये सिद्धी मिळावी या पद्धतीनं आपण गणपतीची प्रार्थना केली आणि जे विघ्न असतील त्यांचा नाश व्हावा अशा पद्धतीनं तू देवांचाही नायक असणारा गणपती तू मला प्रिय व्हावास अशा पद्धतीने गणपतीची आपण प्रार्थना केलेली आहे. असा आपण जे आसन घेतलेलं आहे त्या आसनाचं स्मरण आपल्याला करायचं आहे. ते आसन म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वी देवता आणि कूर्मरूपातील महाविष्णू आहेत अशा पद्धतीने आपल्याला आसनाची शुद्धी करायची आहे. ओम पृथ्वी ते मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कूर्मदेवता स्थूल छंद आसने विनियोग. आता आपण जे आसन घेतलेलं आहे त्या आसनाला आपण हात लावायचे आहेत. ओम पृथ्वी त्वया धृता लोकां विष्णुना च त्वया धृतां त्वचमान धारयन् देवे पवित्र कुरु चासनम. आपले जे 2 तळवे आहेत ते आपल्या आसनाला स्पर्श करायचे आहेत. असर्पयन्तो ते भूता ए भूता ए भूमी संस्थिता ए भूतान विघ्नकरारस्ते गच्छन्तु शिवाज्ञयः अपक्रमन्तो पिशाचान् भूतानि सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेनं पूजा कर्म समारभेत. आता आपल्याला आपल्या शरीराची शुद्धी करायची आहे. प्रत्यक्ष स्नानाने शुद्धी होते, मात्र अवयवांची शुद्धी ही षडंग न्यास करून आपल्याला करायची आहे. त्यासाठी यत्पुरुषेण इति नारायणो ऋषी पुरुषो देवता अनुष्टिष्टुभ छंदः अस्ते त्रिष्टुभ न्यासो विनियोगः. आता आपल्याला पुरुष सूक्तातील मंत्राने न्यास करायचा आहे. ओम यत्पुरुषेण वेददु कतिदा व्यकल्पयन् मुखं किमस्य को बाहु काहुरूपादाय उच्यते. ओम अंगुष्ठाभ्या नमः. ओम हृदयाय नमः. आता आपल्या हृदयाला आपण हात लावायचा आहे. ओम ब्राह्मणस्य मुखं मासी बाहुभूराजन्न कृता उरु तदस्य वैशां पद्भ्यां शूद्रो अजायता. ओम तर्जनीभ्या नमः शिरसे स्वाहा. आता आपल्या डोक्याला किंवा मस्तकाला आपण हात लावायचा आहे. ओम चंद्रमा मनसो जाता चक्षुसूर्यो अजायता मुखात इंद्रस्य अग्निशं प्राणाद् वायुरजायता. ओम मध्यमाभ्या नमः. ओम शिकाय वषट. आता आपल्या शेंडीला किंवा शिकेला आपण हात लावायचा आहे. ओम नाभ्यासिदंतरिक्षो शिष्णोदयो समवर्तता पद्भ्यां भूमिर्दश श्रोत्रा तथा लोका अकल्पयन्. ओम अनामिकाभ्या नमः कवचाय हुम. आपल्या दोन्ही दंडांना आपण स्पर्श करायचा आहे. ओम सप्तास्यासन परिदयस्त्री सप्तसमिधा कृतः देवा यज्ञन्तं तन्मानाय अबंधनं पुरुषं पशुः. ओम कनिष्ठिकाभ्या नमः नेत्रत्रयाय वौषट. आपल्या दोन्ही डोळ्यांना आपण स्पर्श करायचा आहे. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानस चंत्रत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम करतलपृष्ठाभ्या नमः अस्त्राय फट. आता आपल्या तळहाताचं दर्शन घेऊन टाळी वाजवायची आहे. ओम भूर्भुवः स्वरम इति दिग्बंधः. आता देशकालाचा संकल्पाचं उच्चारण आपण केलेलं आहे. निर्विघ्नता सिद्धीसाठी गणपतीचं पूजन आपण केलेलं आहे. शरीरशुद्धीसाठी न्यास आपण केलेले आहे. आसन शुद्धी करून आपण आता कलशाची पूजा करायची आहे. यासाठी सुरुवातीला 1 फूल गंध अक्षतांमध्ये बुडवून हळदी कुंकवामध्ये बुडवून कलशाला लावून धरायचं आहे. त्यामध्ये गंगा सरस्वती इत्यादी सर्व नदींचं तीर्थ आहे. सप्तसागरांचं तीर्थ आहे. कलश ही प्रमुख वरुण देवता असल्या कारणाने वरुणाचं स्थान म्हणजे कलश आहे. अशा पद्धतीनं सर्व देवतांचं आवाहन त्या कलशामध्ये करायचं आहे. 1 गंधाक्षता पत्र पुष्प त्या कलशामध्ये अर्पण करायचं आहे आणि दुसरं त्या कलशाच्या ठिकाणी आपल्याला लावून धरायचं आहे. कलशाला अर्पण करायचं आहे. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा माधे मातृगणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो अथर्वणः अंगेच्च सहिता सर्वे कलशेन सेतु समस्थिता अत्र गायत्री सावित्री शांतिं पुष्टिकरी तथा
आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। ओम भूर्भुवः स्वः कलशस्य वरुणाद्या वैतदेवता आवायामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुत्रपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। आता कलशाला गंधाक्षता पुष्प वाहून नमस्कार करायचा आहे। आता आपल्याला शंखाची पूजा करायची आहे। शंखाला पांढरे फूल, बेलाचं पान, विभूती किंवा चंदन हे अर्पण करायचे आहेत। शंखाला आपल्याला अक्षता कधीही अर्पण करायच्या नाहीयेत। ओम शंखादो चंद्रमा दैवत्यं कुक्ष वरुण देवता पृष्ठे प्रजापतिक्ष्वेद अग्रे गंगा सरस्वती त्रैलोके चानि तीर्थानि विष्णुदेव सचाज्ञया शंखोत्तिष्ठन्ति विप्रेद तस्मात् शंख प्रपूजयेत् तो पुरा सागरो तन्नो विष्णुना विधृत करे नमित सर्वदेवेश पंचाजन्य नमस्तुते पंचाजनाय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः शंखस्थदेवताभ्यो नमः आवायामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपत्रं पुष्पं समर्पयामि नमस्करोमि। आता शंखाला गंधाक्षता पुष्प अर्पण करून नमस्कार करायचा आहे। आता घंटेची पूजा आपल्याला करायची आहे। जी घंटा घेतलेली आहे त्या घंटेला आपल्याला गंधाक्षता पत्रपुष्प वाहून निर्विघ्नता सिद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। तुझ्या आवाजाने देवतांचं आगमन व्हावे आणि तुझ्या आवाजाने राक्षसांची इथून पळवणूक व्हावी अशा पद्धतीने घंटेची प्रार्थना आपल्याला करायची आहे। आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घंटारवततं देवता वाहनलक्षणम्। ओम भूर्भुवः स्वः घंटस्थदेवताभ्यो नमः आवाहयामि आवाहनार्थे गंधाक्षतपत्रं पुष्पं समर्पयामि नमस्करोमि। आता दीपाची पूजा किंवा प्रत्यक्ष दिव्याची पूजा, समईची पूजा आपल्याला करायची आहे। त्यासाठी गंधाक्षता पत्रपुष्प ह्या समईला अर्पण करायचे आहे। ओम भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषा प्रभुरव्यया आरोग्यं देहिंच पुत्रांश सर्वकामार्थ प्रयच्छ मे शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। ओम दीपदेवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षता पत्रपुष्पं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं समर्पयामि नैवेद्यं निवेदयामि नमस्कारान् करोमि। आता आपल्या डाव्या हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि उजव्या हाताने 10 दिशेला आपल्याला त्या अक्षता टाकायच्या आहेत। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि अध आणि ऊर्ध्व या 10 दिशांना आपण त्या अक्षता टाकायच्या आहेत आणि सर्व दिशांचं शुद्धीकरण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। ओम अपवित्र पवित्रो वाम सर्वांग वस्तागतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुची। त्यानंतर फुलाने थोडंसं पाणी सर्व पूजा साहित्यावर प्रोक्षण करायचं आहे। ओम अपवित्र पवित्रो वाम सर्वांग वस्तागतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुची पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत। आपल्या समोर एक कलश ठेवलेला आहे आणि या कलशावर तांदळाने भरलेले एक पूर्ण पात्र म्हणजे तामण ठेवलेलं आहे। या तामणामध्ये 8 दिशेला प्रत्येकी 2-2 याप्रमाणे सुपाऱ्या मांडलेल्या आहेत। मध्यभागी एक सुपारी आहे। तर अशा पद्धतीने सुपारी आपल्या समोर त्या तामणामध्ये मांडलेल्या आहेत। तर पूर्व दिशेला इंद्र आणि शुक्र, आग्नेय दिशेला अग्नी आणि सोम, त्यानंतर दक्षिण दिशेला यम आणि मंगळ, नैऋत्य दिशेला राहू आणि नैऋती, पश्चिम दिशेला वरुण शनी, वायव्य दिशेला वायू आणि केतू, उत्तर दिशेला बृहस्पती आणि कुबेर, ईशान्य दिशेला ईश्वर आणि बुध आणि मध्यभागी एक सुपारी आहे त्या ठिकाणी सूर्य। अशा पद्धतीने 9 ग्रह आणि इंद्रादी दशदिग्पाल देवतांची स्थापना आपण केलेली आहे। त्याच पद्धतीनं समोरच्या बाजूला
एक सुपारी गणपतीची, दुसरी वास्तुपुरुषाची, तिसरी क्षेत्रपालाची आणि चौथी दुर्गा देवीची आहे. तर अशा पद्धतीने त्या सुपाऱ्या आपल्या पूर्ण पात्रामध्ये मांडलेल्या आहेत. तर त्यांची सर्वांची पूजा आपल्याला करायची आहे. प्रत्येक वेळी त्या देवतेचं आवाहन करताना थोड्या अक्षता, एक फूल आपल्याला त्या देवतेला अर्पण करायचं आहे. तर सुरुवातीला आपण तामणामध्ये बाहेरच्या बाजूला वर्तुळाकृती मांडलेल्या सर्व सुपाऱ्यांवर क्रमाने अक्षता अर्पण करायच्या आहेत. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेय महारतीं तमोरी सर्व पापग्नं प्रणतोस्मी दिवाकरम. ओम सूर्याय नमः. सूर्यम आवाहयामि. आवाहनार्थे गंधाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. ओम दधिशंकं तुषाराभं क्षीरोदार्णवसंभवं नमामि शशिनं सोमं शंभुर्मुकुटभूषणम्. ओम सोमाय नमः. सोमम् आवाहयामि. आवाहनार्थे गंधाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्. ओम भौमाय मंगलाय नमः. मंगलम् आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. ओम बुधाय नमः. बुधम् आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. ओम देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पति. ओम बृहस्पतये नमः. आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. हेमकुण्डं मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. ओम शुक्राय नमः. शुक्रम् आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्. ओम शनैश्वराय नमः. शनैश्वरम् आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. ओम अर्धकाय महावीर्य चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम्. ओम राहवे नमः. राहुम् आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. ओम पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्. ओम केतवे नमः. आवाहयामि. आवाहनार्थे गन्धाक्षतां पत्रपुष्पं समर्पयामि. आता आपल्या हातामध्ये गंधाक्षता पत्रपुष्प आपल्याला घ्यायचं आहे आणि आदित्यादी नवग्रह देवतांसाठी सर्व उपचार म्हणून ते एका ठिकाणी एकदाच आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. आणि नवग्रह देवतांना नमस्कार करायचा आहे. नमस्करोमि सुप्रतिष्ठितमस्तु. थोड्या अक्षता घेऊन त्या सर्व सुपाऱ्यांवर टाकायचं आहे. सुप्रतिष्ठितमस्तु आणि नमस्कार करायचा आहे. निर्विघ्नमस्तु. आता आतील बाजूला वर्तुळाकृती मांडलेल्या ज्या सुपाऱ्या आहेत त्यावर आपल्याला इंद्रादी दशदिग्पालांचं आवाहन करायचं आहे. प्राच्य दिशे इंद्राय नमः. इंद्रम् आवाहयामि. अग्नेय दिशे अग्नेय नमः. अग्निम् आवाहयामि. ओम दक्षिण दिशे यमाय नमः. यमम् आवाहयामि. ओम नैऋत्य दिशे नृते नमः. नृतिम् आवाहयामि. ओम पश्चिम दिशे वरुणाय नमः. वरुणम् आवाहयामि. ओम वायम दिशे वायुवे नमः. वायुम् आवाहयामि. ओम उत्तर दिशे कुबेराय नमः. कुबेरम् आवाहयामि. ओम ईशान दिशे ईश्वराय नमः. ईश्वरम् आवाहयामि. ओम अध दिशे अनंताय नमः. अनंतम् आवाहयामि. ओम ऊर्ध्व दिशे ब्रह्मणे नमः. ब्रह्मणम् आवाहयामि. ओम इंद्रादि दशदिग्पाल देवताभ्यो नमः आवाहयामि. आवाहनार्थे गंधाक्षतापत्रपुष्पं समर्पयामि. आता आत मांडलेल्या सर्व सुपाऱ्यांना आपल्याला अक्षता आणि पुष्प अर्पण करायचं आहे आणि देवतांचं आवाहन करायचं आहे. ओम इंद्रादि दशदिग्पाल देवताभ्यो नमः आवाहयामि. आवाहनार्थे पत्रपुष्पाणि अक्षतान् समर्पयामि. आता थोड्या अक्षता हातामध्ये घेऊन त्या सर्व दशदिग्पाल देवतांच्या सुपाऱ्या आहेत त्याच्यावर आपल्याला टाकायच्या आहेत. सुप्रतिष्ठितमस्तु. आता हातामध्ये एक फूल घेऊन हात जोडून नमस्कार करायचा आहे. निर्विघ्नमस्तु. आणि ते फूल एका ठिकाणी आपल्याला तामणामध्ये अर्पण करायचं आहे. आता या ठिकाणी आपण सूर्यादी नवग्रह देवता आणि इंद्रादी दशदिग्पाल देवता या सर्वांचं आवाहन केलेलं आहे.
आणि त्यांची प्रार्थना आपण केलेली आहे. या ठिकाणी आपल्या पूजेचा पूर्वार्ध समाप्त झाला. आता गणपतीचं ध्यान आपल्याला करायचं आहे. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिस्सेदसादनं वक्रतुण्डं महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकालम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि पठेय शृणुयादपि विद्यारम्भे विवाहेश प्रवेशे दिग्मे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सत्यविनायक देवताभ्यो नमः. ध्यायामि. आता हातामध्ये अक्षता आणि एक पुष्प आपल्याला घ्यायचं आहे. गणपतीचं आवाहन आपल्याला करायचं आहे. ओम आगच्छ देवदेवेशं तेजोराशिं जगत्पते क्रियामाणां मया पूजां ग्रहाणां सुरसत्तमम्. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. आवाहयामि. आवाहनार्थे गंधाक्षतपत्रपुष्पं समर्पयामि. आता ते पुष्प आणि अक्षता आपल्याला गणपतीवर अर्पण करायचे आहेत. यानंतर पुन्हा एकदा थोड्या अक्षता आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि गणपतीला आसन आपल्याला द्यायचं आहे. नानारत्नं समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेशं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. ओम श्री सत्यविनायक देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता एक पै पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे आणि गणपतीला पाय धुण्यासाठी पाद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. पाद्यग्रहाणं देवेशं सर्वक्षेम समर्थेभ्यो भक्ता समर्पय तुभ्यं लोकनाथं नमस्तुते. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. पाद्यं पाद्यो समर्पयामि. आता पुन्हा एक पै पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे. ओम नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्योने प्रतिगृह्यताम्. ओम सांगाय सपरिवाराय सत्यविनायक देवताभ्यो नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. आता आपल्याला देवाला चूळ भरण्यासाठी एक पै पाणी अर्पण करायचं आहे. थोडं कापूर किंवा चंदन त्या पाण्यामध्ये पैमध्ये एकत्र करून ते पाणी आपल्याला चूळ भरण्यासाठी देवाला द्यायचं आहे. कर्पूरवासितंतोयं मंदाकिन्या समाहतं आचम्यतां जगन्नाथ मया दत्त हि भक्ता. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. आता देवाच्या मूर्तीवर प्रत्यक्ष अभिषेक आपल्याला करायचा आहे. यासाठी देवाची मूर्ती तामणामध्ये काढून घ्या आणि त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला शुद्ध जलाने आणि नंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा अभिषेकाचे मंत्र म्हणत असताना शुद्ध जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम वरदमूर्ती श्रीमन सत्यविनायक देवताभ्यो नमः. स्नानीय जलं समर्पयामि. गंगा सरस्वती रेवापयोष्णी नर्मदा जले स्नापयामि मया देवं तथा शांति कुरुष्व मे. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. स्नानीय जलं समर्पयामि. आता सर्व पंचामृताचे पदार्थ एकत्र किंवा वेगवेगळे अशा पद्धतीनं आपण देवाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला दूध, त्यानंतर दही, त्यानंतर तूप, त्यानंतर मध आणि शेवटी साखर अशा पद्धतीने पंचामृताचा अभिषेक आपल्याला देवाला करायचा आहे. सर्व पदार्थ एकत्र असतील तर 5 पै पंचामृत प्रत्येक वेळी अर्पण करायचं आहे किंवा सर्व वेगवेगळे असतील तर एक एक पै ते पदार्थ आपल्याला देवाला अर्पण करायचे आहे. सुरुवातीला दूध. कामधेनो समुद्भूतं देवर्षिं पितृतृप्तिदं पयो ददामि देवेशं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानंतरेण एक पै शुद्ध पाणी अर्पण करा. सिद्धोदक स्नानं समर्पयामि. सकलोपचारार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. गंधाक्षता आणि पुष्प आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे.
पुन्हा दह्याने आपल्याला देवाला अभिषेक करायचा आहे. ओम दधिक्रानो आकारिशं जिष्णोरस्नस्य वाजिना सुरभीनो मुखत्पन्नं करत्पन्न आयुषीं तुरशी ततः चंद्रमंडलसंकाशं सर्वदेवं प्रियं दधी स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिवियताम्. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. दधी स्नानं समर्पयामि. दधी स्नानानंतरेन पुन्हा एकदा शुद्ध पै पाणी शुद्धोदकेनं समर्पयामि. गंधाक्षता आणि एक पुष्प देवाला अर्पण करायचं आहे. गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामि. आता तुपाने अभिषेक करायचा आहे. आज्य सुरनामाहारम आज्य यज्ञे प्रतिष्ठिताम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानानंतरेन एक पै शुद्ध पाणी देवाला अर्पण करायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकलोपचारार्थे गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामि. गंधाक्षता पुष्प वाहून नमस्कार करायचा आहे. आता मधाने देवाला स्नान घालायचं आहे. सर्वेषा औषधी समुत्पन्नं पीयूष सदृश मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहाणं परमेश्वर. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानानंतरेन शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकलोपचारार्थे गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामि. एक पै मध देवावर अर्पण करून पुन्हा एक पै शुद्ध पाणी आणि त्यानंतर गंधाक्षता पुष्प देवाला अर्पण करायचं आहे. आता देवाची मूर्ती तळ हातामध्ये घ्यायची आहे. डाव्या तळ हातामध्ये देवाची मूर्ती घेऊन उजव्या हाताने साखर टाकायची आहे आणि ती साखर टाकून पूर्ण मूर्ती ज्या पद्धतीने आपण आंघोळ करताना आपलं अंग हाताने घासून स्वच्छ करतो त्या पद्धतीने साखर टाकून देवाची मूर्ती स्वच्छ करायची आहे. इक्षदंडो समुद्भूतं दिव्य शर्कराया हरिं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव सुरेश्वरः. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. शर्करा स्नानपयामि. शर्करा स्नानानंतरेन पुन्हा एक पै शुद्ध पाणी आपल्याला देवावर अर्पण करायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गंधाक्षता पुष्प अर्पण करायचं आहे. गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. आता पईमध्ये थोडं गंध कालवून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या गंधाने आपल्याला देवाला अभिषेक करायचा आहे. कर्पूरेल्ला समायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकेन मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः. षष्ठं गंधोदक स्नानं समर्पयामि. आता आपल्याला गणपतीवर अभिषेक करायचा आहे. तामणातील जे काही सर्व पाणी आहे ते पाणी आपल्याला बाहेर बाजूला काढून घ्यायचं आहे. तामण रिकामं करायचं आहे आणि देवावर पईने पाणी टाकून अभिषेक करायचा आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सृष्टुवासस्तनूभिः वैश्येमदेवाहितयदायु. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. अर्थं वच्मि सत्यं वच्मि. अव त्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातातम् अवपुरस्तातम् अवोत्तरातातम् अवदक्षिणातातम् अवचोर्ध्वातातम् अवधरातातम् सर्वतो मां पाहि पाहि समन्तातम्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तष्ठिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभ. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं अस्त्रात्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं इन्द्रस्त्वं सूर्यस्त्वं वायुस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वं
गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परत्रम् अर्धेन्दुलसितं तारेणरुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धि शैषा गणेशविद्या गणकृषि निचृद्गायत्री छन्दः गणपति देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं मृदञ्च वरदञ्चं हस्ते बिभ्राणमूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् प्राम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपते नमो गणपते नमो ब्रह्मपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनि शिवसुताय वरदमूर्तये नमो नमः ओम एतदतव शीर्ष योदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स विघ्नेन बाधते स सर्वथा सुखमेनते स पंचमहापापात् विमुच्यते सायमदीयानो दिवसं कृतं पापं नाशयति प्रातरदीयानो रात्रिं कृतं पापं नाशयति सायं प्रांप्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्रादीयानो पविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमातव शिष्याय अशिष्याय न देयं यो यदि मोहादास्यते स पापीयः भवति सहस्रावर्तनात् ययै कामामधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थामनश्वान् जप्ति स विद्यावान् भवति इत्यत्रवनवाक्यं ब्रह्माद्या वर्तो विद्यात् न भवति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्जति स वैश्रवणोपमो भवति यो लाज्वरीजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो यदि मोदक सहस्रेण संवाचित फलं वाप्नोति साज्य समिद्रभ्रेजति स सर्वल्लभते स सर्वल्लभते अष्टो ब्राह्मणेन सम्मिग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी महानद्या प्रतिमा सन्निधो वा जप्ता सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति एवं वेदम् इत्युपनिषद ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा वृषाशावहे ओम शांति शांति शांतिः। आता गणपतीची मूर्ती बाहेर काढून ती स्वच्छ वस्त्राने हळूवार पुसून घ्यायची आहे आणि नंतर ज्या ठिकाणी आपण गणपतीला स्थान दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ती मूर्ती प्रतिष्ठित करायची आहे। ओम श्री सत्यविनायक देवताभ्यो नमः सुप्रतिष्ठितमस्तु। गणपतीची मूर्ती त्या स्थानावर ठेवून आपल्याला थोड्या अक्षता त्याच्यावर अर्पण करायची आहे। यानंतर आपल्याला गणपतीला वस्त्र अर्पण करायचे आहेत। यासाठी कापसाचे वस्त्र किंवा त्याऐवजी उपलब्ध नसतील तर अक्षता आपल्याला देवाला अर्पण करायचे आहेत। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगुह्यताम्। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि। यानंतर देवाला प्रत्यक्ष यज्ञोपवीत आणि जर नसेल तर अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहेत। देवदेव नमस्ते तू त्राहि मां भवसागरात ब्रह्मसूत्र सोत्तरीय ग्रहाण पुरुषोत्तमम्। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि। आता देवाला आपल्याला गंध अर्पण करायचा आहे। गणपतीला अष्टगंध आणि चंदन हे दोन्ही गंध प्रिय आहेत, तर ते पहिल्यांदा आपल्याला चंदन आणि नंतर अष्टगंध गणपतीला अर्पण करायचं आहे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सूरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। चंदनं समर्पयामि अष्टगंधादि परिमल द्रव्याणि समर्पयामि। आता रिद्धिबुद्धीसाठी आपल्याला गणपतीच्या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। जर सुवासिनी उपलब्ध असतील, पती पत्नी दोघेही पूजा करत असतील तर पत्नीने हळदी कुंकू आपल्याला हरिद्रा आणि कुंकुम हे रिद्धिबुद्धीसाठी अर्पण करायचे आहे।
हरिद्रा स्वर्णवर्णभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्यत्वं दैवित्वं प्रतिगृह्यताम् हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरं सर्वं दैवित्वं प्रतिगृह्यताम् ओम हृदय नमः ओम बुद्धे नमः हरिद्रा कुंकुमाद्य सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। आता प्रत्यक्ष काजळ आणि नसेल तर एका विड्याच्या पानावर थोडंसं तूप लावून ते पुन्हा समईवर धरून त्याचं काजळ निर्माण होईल ते काजळ आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे। कज्जलम कामिकम रम्यम कामिनी कामसंभवम नेत्रभूषणार्थायम कज्जलम प्रतिगृह्यताम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः कज्जलम समर्पयामि। आता देवाला आपण प्रत्यक्ष पुष्प अर्पण करायचे आहेत। माल्यादेनी सुगंधानी मालत्यादेनी वै प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। लाल रंगाचे फूल हे गणपतीला प्रिय आहे म्हणून जास्वंद हे फूल आपण गणपतीला अर्पण करावे किंवा उपलब्ध नसेल तर लाल गुलाबाचे फूल किंवा तेही उपलब्ध नसेल तर जे कोणत्या रंगाचे फूल उपलब्ध आहे ते कुंकुवामध्ये बुडवून ते फूल आपल्याला गणपतीला अर्पण करायचे आहे। माल्यादेनी सुगंधानी मालत्यादेनी वै प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। आता थोड्या अक्षता आपल्याला गणपतीला अर्पण करायच्या आहेत। ओम अक्षतां तंडुलां शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाणं परमेश्वरम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः अक्षतां समर्पयामि। आता गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आपल्याला गणपतीला अर्पण करायच्या आहेत। सेवंतिकाया बकुला चंपक पाटलाब्जे पन्नागजाति करवीर रसाल पुष्पे बिल्व प्रवाल तुलसी दलमालतीभि त्वा पूजयामि जगदीश्वर प्रसीद मे। आता गणपतीला प्रिय दुर्वा त्याचबरोबर बिल्व हे आपल्याला अर्पण करायचे आहेत। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः बिल्वं पत्रं तथांच दुर्वांकुराणि समर्पयामि। आता आपल्याला देवाला धूप ओवाळायचा आहे। वनस्पती रसोद्भूतो गंधाद्यो गंध उत्तमम अग्रेय सर्व देवानां धूपो मे प्रतिगृह्यताम्। आता आपल्याला देवाला तुपाचं निरांजन ओवाळायचं आहे। अज्जम वा तिरसंयुक्तं विहिना योजितं मया दीपगृहाणं देवेशं त्रैलोक्यं तिबिरापः ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः दीपं समर्पयामि। आता गणपतीला प्रिय असणारा मोदक आपल्याला गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आणि जर तो नसेल तर त्याऐवजी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तोही नसेल तर केवळ शर्करेचा नैवेद्य आपल्याला देवाला अर्पण करायचा आहे। नैवेद्यं गृह्यतां देव भक्ति मे रुंचला करो स्फितं मे वरंदेहि परत्रंचं परागतिः शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीर घृतानि च आहार भक्ष भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यार्थे पुरतस्थित नैवेद्यं निवेदयामि शर्कराखंड खाद्यानि नारिकेल महाफलं समर्पयामि। जवळ असणाऱ्या नारिकेळ म्हणजे नारळ आणि केळ याच्यावर आपल्याला पाणी सोडायचं आहे। पंचामृताचा नैवेद्य आपल्याला गणपतीला अर्पण करायचा आहे। दधिक्षीर घृत शर्करा खाद्यं समर्पयामि। यानंतर पूजेच्या ठिकाणी जो काही विडा मांडलेला आहे त्या विड्यावर आपल्याला पाणी सोडायचं आहे। पुगीफल महादिव्यं नागवल्ली दलेलुतं कर्पूरेला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः मुखवासार्थे पुगीफल तांबूलं समर्पयामि। आता गणपतीला प्रिय असणारे डाळिंबी फळ किंवा पेरू हे आपल्याला गणपतीला अर्पण करायचे आहेत। ते नसतील तर केळी किंवा इतर कोणतीही फळं जी त्या ऋतूमध्ये उपलब्ध आहेत ती फळं आपण देवाला अर्पण करू शकतो।
इदं फलं मया देवं स्थापितं पुरस्तात् तव तेन सुफला वाप्त्यर्थं भवेदं जन्मजन्मनि फलेन फलित सर्वत्रं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सपदश्च मनोरथः। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। फलं समर्पयामि। आता काही दक्षिणा आपल्याला गणपतीला अर्पण करायचे आहे। हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीज विभावसो अनंत पुण्यफलदम तथा शांती प्रयच्छ मे। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि। आता उभे राहून स्वतःभोवती उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा करायची आहे। यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। आता आपण मस्तक टेकून देवाला नमस्कार करायचा आहे। ओम सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगाये प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। ओम नमस्ते अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। नमस्कारान् समर्पयामि। आता हात जोडून देवाची क्षमा याचना आपल्याला करायची आहे। यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरं। विसर्गबिंदु मात्राणि पदपदाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्वं परमेश्वरम्। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरम्। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत्पूजितं मया देवं परिपूर्ण तदस्तु मे। अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निश मया दास्योऽस्मिति मत्वा क्षमस्वं परमेश्वरम्। अन्यतां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् करुणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याश्च दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्वेषो जाहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। आता तर हातामध्ये एक पै पाणी घेऊन ते तामणामध्ये सोडायचे आहे। अनेन कृत पूजनेन श्री सत्यविनायक देवता प्रियताम। आता हातामध्ये थोडीशी फुलं आपल्याला घ्यायची आहेत। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासहन्तेहनाकं महिमानश्चित्रत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वैष्णवनाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्तं सार्वभौम सार्वायुष अवतारा परार्धातं पृथिव्य समुद्रपर्यन्ताय एकरायति तत्क्लेश श्लोकोऽभिगीतो मर्तपरवेष्टारो मरुतस्यावसनग्रहे आविशितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासति इति। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम सत्यविनायक देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। आता ते फूल गणपतीवर अर्पण करायचं आहे। या ठिकाणी आपली 16 उपचारांची गणपतीची पूजा ही संपन्न झालेली आहे।